सरकारी कर्मचारी आय कार्ड अर्थातच ओळखपत्र का घालत नाही हे मला एक कोडच आहे. आज मी शिक्षण विभाग महानगरपालिका इथं गेलो असताना तिकडचे अधिकाऱ्यांनी आय कार्ड घातले का नाही घातले हे बघण्यासाठी हे जे सर्व भाग शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. कोण गेले? अभिनंदन मॅडम, आय कार्ड घातलेले आहेत. येऊ का? नमस्ते 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 मॅडम. मॅडम तुमचं अभिनंदन. आय कार्ड घालणारे तुम्ही म्हणजे आम्हाला फार बरं वाटतं. मॅडम आय कार्ड का नाही आहे? नाही गळ्यात का नाही असं माझं म्हणायचं. दर्शनी भागात तुमच्या आयुक्तांनी सांगितलेलं आहे. आमचं नाव आहे ना. ऐका थोडंसं. बोला बोला. कर्मचारी जे आहेत ते आयडेंटिफाय होत नाहीये कारण त्यांचे बोर्ड वगैरे लावलेले असतात. आता आमचं बोर्ड लावलेलं आहे ना. माझं म्हणणं असं आहे की मग आय कार्ड सरेंडर करून टाका. म्हणजे माझं काय म्हणते तुमच्या आयुक्तांनी सांगितलेलं आणि ते सगळ्यांना लागू आहे. त्याशिवाय उलट सुरक्षा रक्षक सुद्धा आतमध्ये पाठवू शकत नाही असं म्हणणं आहे. माझ्याकडे आहे, पर्समध्ये आहे. मी तेवढं सांगतो तुम्हाला. त्यांनी आयुक्त मी तुम्हाला परिपत्र पाठवतो. मॅडम तुमचा नंबर द्या मला प्लीज. नंबर द्या ना मॅडम. अगदी आयुक्तापर्यंत सगळ्यांनी घालायचं असंच त्यांनी दिलेलं आहे. आयुक्तांचंच परिपत्रक आहे. हां नाही ते सगळं पाठवतो तुम्हाला. मला नंबर द्या ना प्लीज. नाही नाही तुम्हाला माहित नसेल तर मग आणखीनच म्हणजे तुम्ही उलटा मला माहित आहे. हां पण तुमचंही दाखवा ना. तुम्हाला सगळं दाखवतो. मला नंबर द्या ना प्लीज. त्याच्यावर पाठवतो. तो आमच्या ना म्हणजे कमिटीकडे असतं ते सगळं पाठवतो. तुम्हाला नंबर द्या ना मॅडम. एक कॉल देतो मी मॅडम. संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळ्या आयुक्तांचे परिपत्रक कमीत कमी 5 ते 6 आहेत ते सगळे पोचतील तुमच्याकडे. ओके मॅडम थँक्यू. आपलं नाव काय म्हणलं मॅडम? उबाळे मॅडम. आले असेल हां आशा उबाळे मॅडम. हो हो. तुमचंच नाव आलेलं नाही. मिलिंद जाधव TV10 ते माझं चॅनलचं नाव. आमच्या नावाला महत्व नाही मॅडम. आमच्या नावाला महत्व आहे म्हणून ठळठळीत लिहिले. हो नाही बरोबर आहे ना. तिथे लिहिले पण त्याच व्यक्ती इथं बसले असतील असं नाही. इथं पण लिहिलेलं आहे. हो बरोबर आहे मॅडम पण ते ना बसू शकतो. हो मॅडम तो विषय नाहीये. आता कसं माहिती का आय कार्ड मी ते म्हटलं ना की तुमचं जर म्हणणं बरोबर असेल ना तर आयुक्तांशी बोलून तुम्ही ते सरेंडर करून टाका. मग आय कार्ड घालायचंच नाही. बरं आहे ना मग. घालायचा नाही असा नाही विषय. मी तुम्हाला सांगितलं घालण्याबद्दल काही वाद नाहीये. पण इथं आमचं नाव ठळठळीत लिहिलेलं आहे. बोर्डवर आहे. तीच व्यक्ती आहे. माझं म्हणणं एकच प्रश्न विचारू का? आपलं बोलणं झालेलं आहे. नाही अगदी चांगलं आहे. आपण एकमेकांना ओळखतोय. मॅडम हे माझ्यासाठी नाही. आता एक नागरिक आलेला आहे. आता मला त्याचा फोन आला होता. माझं म्हणणं एकच प्रश्न आहे. आय कार्ड तुमचे आयुक्त म्हणतात आणि कंपल्सरी असताना आपण त्याची त्या आदेशाची अवहेलना करू शकतो का? आदेशाची अवहेलना करायचीच नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं तसंच आहे. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते. ते आपल्याला ओळखता येत नाहीयेत म्हणून त्यांनी कंपल्सरी घालणं गरजेचं आहे. कर्मचारी नाही नाही तो विषय नाही. तुमचे आयुक्त आम्ही तर बाहेरची माणसं आहे मॅडम. ते कसं झालंय माहितीये का? ते सोबतच होतं. दाखवलं पण मी तुम्हाला. त्यांनी ते म्हणून म्हटलं परिपत्र पाठवतं. त्यांनी म्हटलंय आय कार्ड नुसतं घालायचं नाही तर दर्शनी भागात दिसेल असं घालायचं. धन्यवाद मॅडम. आता ओळखीमुळे कदाचित दर्शनी राहणार नाही. नाही 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 अहो तिथं आम्ही सोबत आम्हाला ते जरी दिसलं ना आम्हाला ते जरी दिसलं ना म्हणजे त्याचा अर्थ आहे तिथं असं आम्ही म्हणतो. ओके मॅडम. मॅडम तुम्ही सर महानगरपालिका हे आय कार्ड घाला मॅडम. बघा मॅडम मग आता तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार सांगा. त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना HOD. पर्सनली माझा परिचय आहे. माझे कर्मचारी आहेत. बाहेरच्या व्यक्तींना परिचय नसतो हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती देतो. हे सगळं रेकॉर्ड होतं एवढं माहिती आहे ना तुम्हाला? मला माहिती आहे. समोर दिसतंय. ठीक आहे मॅडम. धन्यवाद.